तर नीट परीक्षा पेपर फुटीनंतर राज्यातल्या कारवाईला वेग आलाय। नाशिकच्या शुभम खैरनारला अटक केल्यानंतर विशेष पथकाने आता आणखी एकाला ताब्यात घेतले। अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतलंय। काल सीबीआय पथकाने राहुरी तालुक्यामध्ये महाडूक सेंटर या मूळ गावी चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यानंतर मध्यरात्री कारवाई केली अशी एक माहिती कळते। याबाबत कुटुंबीय सध्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत। मात्र धनंजयच्या वडिलांनी मुलाला राहुरीतून ताब्यात घेतलं नसल्याचं सांगितलेलं आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक सध्या महत्त्वाची बातमी येते। अहिल्यानगरमधून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। धनंजय लोखंडे असं त्याचं नाव आहे आणि त्यानं शुभमला पेपर दिल्याची माहिती कळते। तर या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि नाशिक येथून शुभम खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतनं राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर या गावातील धनंजय लोखंडे या युवकाचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे आणि या धनंजय लोखंडे या युवकाला राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काल मध्यरात्री ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। 26 वर्षीय धनंजय निवृत्ती लोखंडे हा मूळचा राहुरी तालुक्यातील रहिवासी असून तो सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास होता। नाशिक येथून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर फरार झालेल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयच्या पथकाने आणि राहुरी पोलिसांच्या मदतीने उशिरा राहुरी येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। संशयित धनंजय लोखंडे हा मूळचा राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडूक सेंटर या छोट्याशा गावातील रहिवासी आहे। मी आता या गावामध्येच उभा आहे आणि त्याचे वडील जे आहेत ते शाळेत लिपिक असून मोठा भाऊ डॉक्टर असून तो तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दवाखाना चालवत असल्याची माहिती समोर आलेली आहे। धनंजय याने 2 वर्षापूर्वी कर्नाटक राज्यातील मंगळूरू येथे आपले BAMS चे शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि 4 वर्षापासून तो पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वास्तव्यास होता आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथेच त्यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली होती। यासह तो मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टिंग देखील करत असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून समोर आलेली आहे। मात्र याबाबत आपण त्यांच्या नातेवाईकांशी किंवा कुटुंबाशी गावामध्ये जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। याबाबत जे नातेवाईक आहे किंवा कुटुंबातील सदस्य आहे हे बोलण्यास तयार नाही आहे, कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। मात्र याबाबत या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्हाला कुठलीही याची कल्पना नव्हती आणि जाणीवपूर्वक हा जो धनंजय आहे तो हे काही करत असेल याची आम्हाला काही माहिती नसल्याचं जे आहे त्याच्या नातेवाईकांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता या धनंजय लोखंडेच्या चौकशीमध्ये काय माहिती समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तत्पूर्वी धनंजय लोखंडेला राहुरी तालुक्यातील एका गावामधून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याला सीबीआयचे जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्याकडे देखील चौकशीसाठी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता यामध्ये सीबीआयच्या चौकशीत काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, राहुरी, अहिल्यानगर।